काय करतेस ग तू? अगाई ही सेल्फ लव्ह सेल्फी आहे. आम्ही फक्त मैत्रिणी फिरायला जातोय. नो नवरा नो मुलं, ओनली अस. सेल्फ लव्ह. त्रास असतो बाई, ते नुसतं घर संसार नवरा आणि मुलं नुसतं त्रास आहे. हे सेल्फ लव्ह काय राहतं? सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःच्या बॉडीची काळजी, स्वतःच्या आनंदाची काळजी, स्वतःला प्राधान्य देणं, असं स्वतः पर्सनल वर प्रेम. नुसतं एकट्यावर पर्सनल ते असतं का सेल्फ लव्ह? का तो नवरा स्वतःचा नाहीये, ते मुलं स्वतःचे नाहीये, हे घर स्वतःचं नाहीये, हे घरातले कामं स्वतःचे नाहीयेत. मग हे सगळं केलं तर सेल्फ लव्ह नाही होत. फक्त ते तोंडाचा चंबू करत फोटो काढले आणि इकडे तिकडे मैत्रिणींसोबत उंडारात फिरलं म्हणजे सेल्फ लव्ह होतं का? म्हणजे तसं नाही म्हणायचंय मला. म्हणजे घरातले कामं करा, स्वतःच्या परिवारावर प्रेम करा, ते सेल्फ लव्ह नसतं. फक्त एकटीवर प्रेम करा मग ते सेल्फ लव्ह होतं. मला तर नाही पटत बाई. खूप गरजेचं असतं हे पण. स्वतः एकटीने फिरणं, मैत्रिणींसोबत फिरणं, सोलो ट्रिपला जाणं, स्वतःशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर प्रेम म्हणजे सेल्फ लव्ह आहे माझं तर. एकटं फिरायचं, एकटं हे करायचं आणि मग एकलकोंडा राहायचं आणि त्याला सेल्फ लव्ह म्हणायचं, एकलकोंडेपणाला. मग माझं स्वतःचं पण काही लाईफ आहे की नाही? बंद करा हे रडगाणे गाणं. मला काम करावं लागतं, मला किती काम आहे, मला किती काम आहे. मग काय करायचं? काम नाही करायचं तर आयुष्यात येऊन जन्माला आला हेला आणि मोबाईल पाहून मेला. प्रत्येकाला काम करावं लागतं, केलं पण पाहिजे. धडधाकट हातपाय दिलेले देवाने. मी कुठे नाही म्हणते करायचं, करतेच तर आहे मी. तू करते ना, मग तुला करावं पण लागणार आहे. मग थोडंसं हसत खेळत कर ना. का बरं अशी रडत कुडत करत राहते? मला काम आहे, मला पोर आहे, मला नवरा आहे, माझं घर आहे. हे रडगाणं गायचं नाही. सौभाग्याची गोष्ट आहे. तुला घर आहे, तुला नवरा आहे, तुला मुलं आहेत. मग तुझं काय म्हणणं आहे? मी नुसतं काय घर संसार तेच करत राहू का? तसंच आहे ना मग तुमचं. एक तर हे टोक नाही तर ते टोक. काही सुवर्ण मध्य गाठायचा नाही कुठला. तुझं एकटं बाहेर फिरण्याला माझा अजिबात विरोध नाही. तू जा ना, तुझ्या मैत्रिणींसोबत जा, बाहेर मजा कर, काही कर. पण ते बाहेर फिरणं मैत्रिणींसोबत एकटं ते म्हणजे मजा. आणि आपल्या परिवाराची काळजी घेणं, आपल्या घराची काळजी घेणं, आपलं घरातलं काम करणं हे म्हणजे सजा. हे मला मान्य नाही, मला पटतच नाही. मुलांचं किती करावं लागतं ग, नुसतं किती त्रास देतात मुलं. आणि तुला इतका नवरा मुलांचा त्रास होतोय ना, जा त्या बाईला विचारून पहा, जिचा नवरा आहे ना सीमेवर लढतोय देशासाठी. तिला विचार नवऱ्याच्या सोबतीचं महत्त्व. आणि मुलांचा त्रास वाटतोय तुला, जा त्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे, जिथे 10-10, 12-12 वर्षापासून लोक ट्रीटमेंट घेत आहेत ना, त्यांना विचारून पहा मुलांचं महत्त्व. आणि मग बोल माझ्याशी. त्रास वाटतोय तुला? वेळ हवाय स्वतःसाठी. उद्या सगळा वेळ तुझाच राहणार आहे. मुलांनाच वेळ राहणार नाही तुझ्यासाठी. तेच लांब पळतील तुझ्यापासून. आज जग कसं होत चाललंय, काय घटना घडत असतात आपण बघत नाही, वाचत नाही, ऐकत नाही तू. मग आपल्या मुलांना आपण नाही प्रेम करायचं तर कोणी करायचं? आपल्या मुलांचं आपण नाही करायचं तर कोणी करायचं? आणि ते तुला त्रास वाटतो? आई सौभाग्य आहे तुझं. आणि एवढाच त्रास होत असेल ना, जाऊन हॉटेलमध्ये राहा. ना घरकाम करण्याचं टेन्शन, ना जेवण बनवण्याचं टेन्शन, ना कसलं टेन्शन. मग खरं बोललेलं टोचतं. काय कोणी ॲप्रिशिएट करत नाही, काही कोणाला पडलेली नसते बाई. कोण म्हणणार आहे आपल्याला? काय कोणी प्रमोशन देणार आहे का, कोणी इन्क्रीमेंट देणार आहे? ॲप्रिसिएशन. ह्या जगात कितीतरी लोक असे आहेत ज्यांच्या आपल्याला माहिती सुद्धा नाही की ते आपल्यासाठी काय करतायत. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना कितीतरी लोक असे काम करत असतील, स्वतःच्या जीवावर खेळत असतील, स्वतःचा जीव देत असतील. आपल्याला माहिती सुद्धा नाहीये. सामान्य जनतेला कळत सुद्धा नाही, माहिती सुद्धा पडत नाही, त्यांचं नाव सुद्धा ते सांगू शकत नाही कधी. पण ते सुद्धा असं रडगाणं गाणार नाही जितक्या तुम्ही बायका गातात आजकाल. मग बाईच्याच जातीने सगळं असं करायचं का? जन्म बाईचा बाईचा चाललं त्यांचं रडगाणं. पुरुषांनी पण रडगाणे सुरू करायचे, जन्म पुरुषाचा पुरुषाचा. त्यांचे पण असतीलच ना काही मुद्दे. नाही असं नाही. पुरुषांनी रडा, बायकांनी रडा, सगळ्यांनी रडा. चालू द्या रडा संसार आपला. खूप छान आयुष्य आहे तुमचं. उगाच रडगाणे गाऊन गाऊन खराब करू नका. अगं स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःमध्येच मग्न राहणं या दोन वेगळ्या गोष्टी आहे. सेल्फ लव्ह आणि सेल्फ ऑब्सेशन. तुझं सेल्फ लव्ह ना सेल्फ ऑब्सेशन कडे चाललंय. तो जुदाई पिक्चर पाहिलाय ना, त्याच्यातल्या त्या श्रीदेवीची कशी हालत झाली होती. आई मला सेल्फ लव्ह आणि सेल्फ ऑब्सेशन, सेल्फिश लव्ह कळतं ग मला. आधी तर कधी वाटत नव्हतं तुला, आता कसं काय अचानक वाटायला लागलं?
टाईप पण जुने विचार घेऊन बसते तू. आजकाल तसं नसतं आई. हे ते काय 2-4 लेख वाचून घ्यायचे, त्या 2-4 बाया त्या व्हिडिओ बनवतात तशा, जन्म बाईचा सगळं विसरून जातो. आपला आनंद कशात आहे, आपलं काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे. आणि बसायचं तिथे रडगाणे गात. स्वतःच्या डोक्याने स्वतःच्या मनाने काही विचार करायचा नाही. दुसऱ्याच्या डोक्याने विचार करायचा, दुसऱ्याच्या डोळ्याने जग पाहायचं. हां, तू चल माझं बोलणं आता खूप जास्त. पण मला पण स्वतःसाठी वेळ पाहिजे ना. माझं अजिबात म्हणणं नाही की तू दिवस रात्र घरातल्या कामाला जुंपलेली राहा आणि स्वतःचा अवतारच बघू नको. आता ते दिवस गेलेत. आता आपल्या बायकांना पण चांगले दिवस आलेले आहेत. इतकं आपल्याला रात्रंदिवस जुंपून राहण्याची गरज नसते. त्यामुळे जे काही बाकीचं काम आहे ना ते आनंदाने कर, मनापासून कर. करावं तर तुला लागणारच आहे. प्रेमाने कर ना, आनंदाने कर ना. माझ्या लोकांसाठी करते असं म्हणून कर ना. त्यांनी मला हे केलं पाहिजे, त्यांनी मला ते केलं पाहिजे, असं सेल्फिश लव कशाला. आईला का देवाचा दर्जा दिलाय? कारण तिचं सेल्फलेस लव असतं. त्रास वाटत नाही तिला म्हणून. मग उद्या तुझ्या मुलांच्या कवितांमध्ये, भाषणामध्ये, त्यांच्या स्पीड डायलमध्ये तू नसशील ना, मग वाईट मानून घेऊ नको. उद्या गरजेच्या वेळेस, अडचणीच्या वेळेस त्यांना तुझी आठवण नाही आली ना, मग वाईट मानून घेऊ नकोस. अगं आधीच्या काळात ते एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या बाईला कळायचं पण नाही तिचं मूल कुठे मोठं झालं, त्याचं बालपण पण तिला एन्जॉय करता यायचं नाही. तुला तर संधी मिळाली आहे. तुझ्या मुलांना त्यांचा प्रत्येक क्षण तू अनुभवू शकतेस. आणि ते तुला त्रास वाटतोय. आणि कर ना थोडा त्रास सहन. आपणच आणलंय ना त्यांना या जगामध्ये. कर थोडा त्रास सहन. कोणीतरी सांगतंय तू घरकाम करते म्हणजे तू सुखी नाही, काय तुझा जन्म आहे. अगं तुला आनंद मिळतोय ना, तुझ्या मनाने तुझ्या डोक्याने विचार कर ना. तुला याच्यात सुख वाटत असेल तर तू सुखी आहे ना. दुसरे म्हणतात की हे काय बाईचा जन्म, आणि हे काय काम, आणि हे काय मुलं बाळ संसार. तो त्यांचा विचार आहे. तुला आनंद मिळतोय तर तू सुखी आहे, तू आनंदी आहे. खड्ड्यात गेले सगळे. आपण सुखी आहोत ही अक्कल असणं पण गरजेचं आहे. तू नाही अशीच करते बाई. मलाच बोलावं लागेल ना. मग सासूचं बोललेलं तर अजिबात चालत नाही आजकाल. मग आता आयांनाच कमान घ्यावी लागेल हातात. आणि खरं टोचतंच बेटा, मान्य करणार नाही आपण. मी जाऊ की नको मैत्रिणींसोबत? मग हां जा तू. मला पण थोडीशी सेल्फ लवची गरज आहे. तुझं काय सेल्फ लव? माझ्या नातूंसोबत उनो कार्डमध्ये हरायचं आहे मला. त्यांचं आवडतं जेवायचं मला बनवून द्यायचं आहे. त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल ना ते हे सगळं केल्याने, तेच माझं लव आहे, सेल्फ लव. तेच पाहून मला आनंद होतो. तू बघ तुझं.